नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका नव्या विषयाला सुरुवात करतोय आणि तो विषय म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका विषय आहे संरक्षण शास्त्र. तर हा असा विषय आहे ना, की या विषयावरती आपण कितीही चर्चा केली तरी ती म्हणजे कमीच आहे. कारण हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि या विषयाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्या सर्वांच्या खूप जिव्हाळ्याच्या असतात, बरोबर? तर आपण आज सुरुवात करतोय 10वीच्या संरक्षणशास्त्र या विषयाला. तर या ठिकाणी तुम्ही हे इयत्ता 10वीचं संरक्षण शास्त्राचं हे कार्यपुस्तिकेचं पुस्तक या ठिकाणी बघू शकतात. पुस्तक ज्यावेळी हातात येतं ना, त्यावेळी मी तर सर्वात पहिली 2 गोष्टी करतो. एक म्हणजे या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ असतं ते आणि मलपृष्ठ म्हणजे शेवटचं पान, ते मी अगोदर बघतो. कारण त्यावरचे चित्र त्या पुस्तकात काय आहे नेमकं हे समजायला आपल्याला प्रयत्न करतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही आपला लाल किल्ला आहे दिल्लीला, तर त्या ठिकाणी जे पथसंचलन होतं दर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आणि गणतंत्र दिनाच्या दिवशी, तर त्यामधले काही फोटो या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. तर या ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे, जे की भारत आणि रशिया या 2 देशांनी मिळून बनवलेलं आहे. जगातलं अत्यंत वेगवान ओके, असं हे क्षेपणास्त्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही आपली जी काही मिसाईल सिस्टम आहे, त्याचं जे लॉन्च व्हेइकल असतं, मिसाईल लॉन्चर, तर ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी ताज हॉटेल जे आहे मुंबईमधलं, गेटवे ऑफ इंडियाजवळ, तर त्या ठिकाणी जो हल्ला झाला होता, तर त्या हल्ल्याच्या संदर्भात या ठिकाणचा एक फोटो तुम्ही बघू शकता. यावरून आपल्याला दिसून येतं, की आंतरराष्ट्रीय सीमांची सुरक्षा, तसेच अंतर्गत सुरक्षा सुद्धा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ते. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, की वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे जसं की भूकंप आहे किंवा हे चित्र जे आहे हे भूकंपामुळं निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की मड फ्लो, गाळ वाहून आलेला आहे पूर्ण डोंगरावरचा पावसामुळे. तर असं पण चित्र कधी-कधी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर कधी आग लागली, कुठे बॉम्बस्फोट झाला, तर हे असं चित्र आपल्याला दिसून येतं आणि हे खूप भयानक चित्र असतं आणि आपल्या समाजाला जी काही सुरक्षा हवी आहे, तर त्या सुरक्षेसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काही चित्र या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपल्याला या गोष्टींबद्दलही या ठिकाणी विचार करायचा आहे आणि ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपली काय संरक्षण सिद्धता असली पाहिजे, याचीही चर्चा आपण या पुस्तकाच्या माध्यमातून करणार आहोत, बरोबर? तर या पुस्तकामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता, वेगवेगळ्या गोष्टी खूप छानपणे मांडलेल्या आहेत. तर गॅलंट्री अवॉर्ड जे काही आपले शौर्य पदकं आहे, सेना दलांमधील वेगवेगळ्या जवानांना दिले जातात, तर ते या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर? तर हे सगळं आपण नंतर व्यवस्थित डिस्कस करणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला या पूर्ण पुस्तकामध्ये किंवा या कार्यपुस्तिकेमध्ये कोणकोणते पाठ आहेत आणि त्या पाठांच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे हा विषय समजून घेणार आहोत, त्याचा एक थोडक्यात धावता आढावा आपण या ठिकाणी घेऊयात. तर ही जी पुस्तिका आहे, या पुस्तिकेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेच्या बदलत्या स्वरूपाबरोबरच अंतर्गत सुरक्षा, तसेच आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य याविषयी संक्षिप्त माहिती दिलेली आहे. 21व्या शतकात आवश्यक असलेली संरक्षण शास्त्रविषयक माहिती आत्मसात करण्यासाठी व संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या यशस्वी वाटचालीसाठी या विषयातून आवश्यक ते मार्गदर्शन तुम्हाला मिळेल, असा आशावाद या ठिकाणी अभ्यासक्रमाचे रचनाकार आहेत त्यांनी इथे व्यक्त केलेला आहे. तुम्हाला माहीत आहे की संरक्षणशास्त्र या विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संरक्षणशास्त्र या कार्यपुस्तिकेचा मूळ हेतू तुमच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रहित, देशप्रेम या मूल्यांची जोपासना व्हावी हा आहे. तसेच वेगवेगळ्या चर्चा, क्षेत्रभेटी यांच्या माध्यमातून हा विषय समजून घेणं, तसेच वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या ज्या काही सुविधा आपल्याकडे आहेत, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी. तर ह्या विषयाचं जे अध्ययन आहे, तर आपण बघितलंय की 9वी मध्ये आपण भारतीय सैन्य दल आहे आणि निमलष्करी सैन्य दल आहे, यांच्या भूमिकांचा अभ्यास आपण केलेला होता. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची भूमिका सुद्धा आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेली आहे, बरोबर? तर भारतातील सैन्यदल म्हटल्यावरती आपल्या डोळ्यांसमोर येतं इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअर फोर्स, भारतीय थलसेना, नौसेना आणि वायुसेना. तसंच हे निमलष्करी दलं जसे की सी-आर-पी-एफ आहे, रेल्वे पोलीस फोर्स आहे, बरोबर? बी-एस-एफ आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. त्यानंतर आसाम रायफल्स आहे. तर हे सगळे काय निम सैन्य दल आहे. ओके. जे की केंद्रीय गृहमंत्र्याच्या अखत्यारीत येतात, बरोबर? त्यांच्या अधिपत्याखाली यांचं व्यवस्थापन चालतं. तसेच शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जी काही पोलीस दल आहे, याचंही आपण भूमिका अभ्यासलेली होती. तर सुरक्षा ही
एक पारंपरिक संकल्पना या दृष्टीतनं आपण इयत्ता 9वी मध्ये याचा अभ्यास केला होता. परंतु ही संकल्पना फक्त पारंपरिक दृष्टिकोनातून राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेशी जोडली जाते. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये लष्करी बाजू महत्त्वाची असतेच, परंतु राष्ट्रीय सुरक्षेचा तो एकमेव घटक नसतो. तर राष्ट्रीय सुरक्षेचे इतर अन्य खूप सारे घटक असतात. तर ते घटक काय असतात हे पण आपण बघण्याचा या कार्यपुस्तिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. हा दृष्टिकोन देशाच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे त्याला राज्य-केंद्रित दृष्टिकोन म्हणतात. म्हणजे काय, की जे थलसेना, वायुसेना, नौसेना, इतर सशस्त्र दलं, पोलीस दलं, तर हे हे जे एक हार्ड पॉवर म्हणतो आपण, तर यांचा जो दृष्टिकोन आहे, तो मुख्यतः काय आहे, की राज्य केंद्रित सुरक्षा. परंतु या व्यतिरिक्त जे काही मुद्दे आहेत, जसं की आपली इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे किंवा आपली सामाजिक क्षेत्रामध्ये असणारे वेगवेगळे चढ-उतार आहे किंवा आपल्या देशाची जी सॉफ्ट पॉवर आहे, आपल्या देशाची जी संस्कृती आहे, आपल्या देशातलं जे शिक्षण आहे, ती सुद्धा एक पॉवर आहे. तर ती आपल्याला ओळखायची, तर ती पॉवर डेव्हलप कशी करायची? या सगळ्या गोष्टींचा आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी किंवा रोजगार उपलब्ध करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, देशाची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे मजबूत बनवणे. तर ह्या गोष्टींचा सुद्धा संरक्षण क्षेत्रावरती कसा परिणाम होतो, हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्यामुळे फक्त सीमांचा बचावच नाही, तर याही व्यतिरिक्त जे वेगवेगळे संरक्षण शास्त्रातील अंग आहेत किंवा त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन आहेत, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा प्रामुख्याने सैन्य दलाच्या शक्तीच्या उपयुक्ततेवर आणि देशाच्या सीमांचा बचाव करण्याच्या क्षमतेवर आधारित असलेला दृष्टिकोन म्हणजे राज्य केंद्रित दृष्टिकोन. बरोबर? यावर्षी आपण राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेचे विस्तारित स्वरूप अभ्यासणार आहोत, जे की पारंपरिक दृष्टिकोनाच्या पलीकडे असणारे आहे. राष्ट्रीय सुरक्षा ही देशाच्या शांतता, स्थिरता आणि समृद्धीशी निगडीत आहे. म्हणून नागरी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेबरोबरच आपत्ती व्यवस्थापनाचाही अभ्यास करणे आपल्याला गरजेचं आहे. एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली, तर त्यापासूनही आपला बचाव करणं हे म्हणजे सुद्धा संरक्षण सिद्धताच असते. बरोबर? तुमच्या जीवनामध्ये समजा काही समस्या आली आणि त्या समस्येपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकला नाहीत किंवा त्या समस्येला तुम्ही बळी पडलात, तर याचा अर्थ काय झाला? की तुम्ही तुमचं संरक्षण करू शकला नाही त्या आपत्तीपासून. भले ती आपत्ती निसर्गनिर्मित असो किंवा मानवनिर्मित असो. बरोबर? भले ती आपत्ती फिजिकली दिसणारी असो किंवा इनव्हिजिबल ती दिसणारी नसो, पण तिचा इफेक्ट तुमच्या जीवनावरती, तिचा प्रभाव तुमच्या जीवनावरती दिसून येतो. तर अशा प्रकारे आपत्तींचे वेगवेगळे पण प्रकार आहेत. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला संरक्षण सिद्धता असणं गरजेचं आहे. तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा राष्ट्रीय सुरक्षेवरती होणारा परिणाम आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. एखाद्या देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या विकासावरती का लक्ष दिलं पाहिजे? किंवा उच्च शिक्षणावरती, वेगवेगळ्या प्रयोगशाळा स्थापन करण्यावरती किंवा वेगवेगळ्या लॅबोरेटरी, रिसर्च फॅसिलिटीज डेव्हलप करण्यावरती एखादा देश का लक्ष देतो? का अमेरिकेसारखा देश संपूर्ण जगावरती राज्य करतो? अमेरिकेची ताकद सगळे देश का मानतात? बरोबर की नाही? इतर छोटे-मोठे देश घेतले, तर त्यांची ताकद किंवा त्यांचं वर्चस्व हे संपूर्ण जगावर का दिसून येत नाही? तर याच्या मागचं एक कारण म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे सुद्धा आहे, जे की अमेरिका या राष्ट्राकडे खूप समृद्ध आहे आणि इतर देशांकडे त्या प्रमाणात नाहीये, पण ते हळू त्या मार्गावरती आहेत. असे खूप सारे देश आहेत. बरोबर? त्यामुळेच आज या विज्ञान तंत्रज्ञानाच्या चायनामधील प्रगतीमुळे चायना आणि अमेरिका या 2 देशांचं आपल्याला एक व्यापार युद्ध सुद्धा दिसू शकतंय आणि त्यांचं वेगवेगळ्या देशांसोबत असणारे संरक्षण संबंध आणि त्याबद्दलचं त्यांचं एक शीतयुद्ध पण आपल्याला आज पूर्ण जगभर बघायला भेटतंय. बरोबर? तर अशा प्रकारे वेगवेगळ्या अंगांनी आपण संरक्षण सिद्धतेबद्दल अभ्यास या पुस्तकातनं करणार आहोत. बरोबर? जे काही चालू घडामोडी घडतात संरक्षण क्षेत्राविषयी त्याही आपण या डिस्कशन दरम्यान किंवा या चर्चेदरम्यान आपण बघूयात. तत्पूर्वी जे काही वेगवेगळे घटक आहे या पुस्तकामधले, तर त्याबद्दल माहिती घेऊयात. तर सर्वात पहिला प्रकरण जे आहे ते आहे राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलते स्वरूप. तर याबद्दल आपण बघणार आहोत. तर या पाठामध्ये आपल्याला काही गोष्टींवरती मुख्यतः लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यामध्ये काय बदल घडून येणं आवश्यक आहे किंवा आपल्याला काय आकलन होणं आवश्यक आहे, तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. ते क्षमता विधानं तुम्ही त्याला म्हणू शकतात. तर राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलचं स्वरूप लक्षात घेताना आपल्याला राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय मूल्य वृद्धिंगत करायची आहेत. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचे बदलते स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. आजकाल बघा, हे जे भारत आणि चीन यांच्या सीमेवरती जो काही स्टँड ऑफ चालू आहे, गलवान व्हॅलीच्या तिथे.
तर चीनही तिथंच बसून आहे, भारतही तिथंच बसून आहे. थोडंफार मागे-पुढं चालू असतंय. परंतु एक मोठं युद्ध होत नाहीये. याचं कारण काय आहे, की राष्ट्रीय सुरक्षेचं स्वरूप बदललेलं आहे. आजकाल असा फिजिकल वॉर करून कोणत्याच देशाच्या फायद्याचं राहिलं नाहीये. आज चीनकडे पण अणुबॉम्ब आहे, भारताकडे पण अणुबॉम्ब आहे. युद्ध पेटलं, दोघांकडे खूप विघातक शस्त्र आहे. जेणेकरून दोन्ही देशांचा अमाप नुकसान होणार आहे. त्यामुळे कोणताच देश आज युद्ध करायच्या परिस्थितीमध्ये नाही किंवा युद्धासाठी हां म्हणत नाहीये. कारण युद्ध आलं, की इकॉनॉमी ढासळते. युद्ध आलं, व्यापार ठप्प होतो. युद्ध आलं, आरोग्य, शिक्षण यांसाठी खर्च होणारा पैसा युद्धामध्ये ओढला जातो. त्यामुळे युद्ध हे कोणाच्याच फायद्याचं नाहीये. त्यामुळं आजचं जे युद्ध आहे, ते युद्ध व्यापाराचं युद्ध आहे. आजचं जे युद्ध आहे, ते युद्ध विज्ञानाचं युद्ध आहे. आजचं जे युद्ध आहे, ते युद्ध माहिती तंत्रज्ञानाचं युद्ध आहे. तुम्ही बघू शकता सायबर सिक्युरिटी खूप महत्त्वाचा इश्यू आपल्यासमोर आज वासून उभा आहे, बरोबर? सायबर सिक्युरिटीमुळे कितीतरी आपल्या देशातील लोकांचे बँक अकाउंट म्हणा किंवा त्यांची काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती हॅक होत असते किंवा आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलची खूप सारी माहिती वेगवेगळ्या बाहेरच्या देशातील कंपन्या चोरतात, त्यावरती प्रोसेसिंग करतात आणि त्यांच्या फायद्याचे निर्णय त्या माहितीतनं कसे घ्यायचे, तर हे गोष्ट ते करत आहेत. तर ही सुद्धा एक राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचं एक विदारक चित्र आपल्यासमोर उभं आहे आणि त्यासाठी आपल्याला सज्ज असणं गरजेचं आहे. तर हेच राष्ट्रीय सुरक्षेचं बदलतं स्वरूप याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. मानवी सुरक्षेचे आवश्यक आयाम आपल्याला समजून घ्यायचे. तर मानवी सुरक्षा ही फक्त आपल्या देशावर कोणी आक्रमण केलं तर त्याला परतून लावणं यापर्यंत सीमित नाहीयेत मित्रांनो. ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्या. मानवी सुरक्षा म्हणजे जर तुम्ही एक माणूस म्हणून जन्माला आला आहात, तर तुम्हाला एक चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे. तुम्हाला चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य उपलब्ध झालं पाहिजे. तुम्हाला पुरेसं आणि सकस अन्न उपलब्ध झालं पाहिजे. तुम्हाला समाजामध्ये एक मानाचं, एक स्वाभिमानाने जगण्याचं स्थान असलं पाहिजे. तर हे सुद्धा मानवी सुरक्षेचे आवश्यक आयाम आहेत. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं की एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे काही फिजिकल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मसल पॉवर नाही तर त्याला ती पॉवर देणं किंवा त्याला त्यासाठी सक्षम करणं ही फक्त सुरक्षा नाहीये. तर याही पुढे खूप सारे आयाम आहेत, जे की मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहेत. बरोबर? एक असा समाज घडवणं, की ज्यामध्ये माणसाचा सर्वांगीण विकास होईल, तर हे सुद्धा मानवी सुरक्षेचं एक आवश्यक आयाम आहे. हे आपल्याला समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर सर्वसमावेशक सुरक्षा व मानवी सुरक्षा या संकल्पनांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर आता ही सर्वसमावेशक सुरक्षा जी आहे, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं, की ह्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. याचाच अर्थ की सर्वसमावेशक सुरक्षा आपल्याला या ठिकाणी सुनिश्चित करायची आहे. बरोबर? त्यानंतरचा पुढचा पाठ आहे अंतर्गत सुरक्षा. जशी आपण एक आंतरराष्ट्रीय सीमांची सुरक्षा बघतो, तशी अंतर्गत सुरक्षा सुद्धा एक खूप महत्त्वपूर्ण अंग आहे आपल्या सुरक्षा क्षेत्रामधलं. तर राष्ट्रीय सुरक्षेपुढील अंतर्गत आव्हानं आपल्याला समजून घ्यायची. जसे की आपले जवान सीमेवरती रात्रंदिवस तिथे पहारा देतात. बाहेरून येणारे दहशतवादी किंवा इतर देशांचे आक्रमण ते थोपून धरतात. तसंच राष्ट्रीय सुरक्षेपुढील अंतर्गत आव्हानं सुद्धा आहे. आपल्या देशात असे काही फुटीरतावादी गट आहे किंवा नक्षलबारीसारख्या चळवळी आहे किंवा इतर काही अन्य आपण दरोडेखोर वृत्तीचे काही लोक म्हणू किंवा असे काही समाजविघातक कृत्य करणाऱ्या काही शक्ती आहेत, त्या सुद्धा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेपुढे आव्हान निर्माण करतात. तर ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. अंतर्गत सुरक्षेला असणारे धोके आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर ते धोके फक्त काही थोड्याफार समाजविघातक लोकांमुळेच नसतात, तर ते आपल्या वागण्यातील काही गोष्टींमुळे सुद्धा असू शकतात. ते पण आपण समजून घेऊयात. लष्कराचे अंतर्गत सुरक्षिततेच्या संदर्भातील कार्य आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. बघा, ज्यावेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते आणि पोलीस किंवा निमसुरक्षा बल जे आहे आपलं, ते काही करू शकत नाही. निमसुरक्षा लष्करी बल ज्याला आपण सी-आर-पी-एफ वगैरे म्हणतो, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स वगैरे. तर हे लोक ज्यावेळेस काही करू शकत नाही, तर त्यावेळेस लष्कराला प्राचारण केलं जातं आणि अंतर्गत सुरक्षा पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम लष्कराच्या मार्फत केलं जातं. पण ते ज्यावेळेस हे काम करायला लागतं, मग तेव्हा त्यांचा काम करण्याची जी पद्धत आहे, ती आपल्यासारख्या सामान्य माणसाला सहन होत नाही, बरोबर? त्यामुळे लष्कराला प्राचारण करणं हे एकदम टोकाचा निर्णय असतो. तो खूप उशिरा घेतला जातो किंवा ज्यावेळेस संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर जाते, त्याच वेळेस आपण लष्कराला प्राचारण करतो. तर याबद्दलही आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी. त्यानंतरचा पुढचं प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापन. तर आपत्ती व्यवस्थापन ही संकल्पना काय आहे, ते हे आपल्याला समजून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपत्ती म्हणजे काय? तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर आपत्तीचे धोके किंवा आपण त्याला रिस्क म्हणतो किंवा व्हल्नरॅबिलिटी म्हणतो. म्हणजे आपत्तीला एखादी व्यक्ती किती व्हल्नरेबल आहे किंवा एखादी आपत्ती आली, तर समाजातला कोणता गट किंवा कोणता वर्ग सर्वात आधी त्या आपत्तीला बळी पडू शकतो, त्याला व्हल्नरॅबिलिटी म्हणतात. तर हे काय हे सुद्धा आपण बघूयात. आपत्ती व्यवस्थापन काय आहे ते आपण समजून घेऊ. धोके व आपत्ती यांतील फरक काय?
बघा, काही गोष्टी अशा आहे, की त्यामुळे फक्त धोका निर्माण होतोय, पण ॲक्चुअल आपत्ती आली नाहीये. मग आपल्याला आपत्ती येऊ द्यायची नसेल, तर हे धोके कमी करावे लागतात, बरोबर? तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गावाला प्रवास करता ना, तर तुम्हाला बघा तुमचे आई-वडील नेहमी सांगतात, की प्रवासामध्ये हे धोके तुला ही प्रकारची काळजी घ्यायची आहे, बरोबर? तर धोका खूप साऱ्या गोष्टींपासून असू शकतो. तर ते आपल्याला त्या धोक्यांबद्दल अवगत करतात आणि त्या धोक्यांबद्दल मग आपण एक-एक गोष्ट करत जातो. जसं की गाडीमध्ये बसल्यावर सीट बेल्ट लावणं, गाडी चालू असताना फोनवर न बोलणं, आपल्याला जर लेन चेंज करायची रस्त्यावरती तर इंडिकेटर ऑन करणं किंवा एखाद्या ठिकाणी एकदम अवघड टर्न असेल किंवा खूप बिकट वळण असेल, तर त्या ठिकाणी हॉर्न देणं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आपण आधीच करतो. का? तर आपल्याला आपत्ती टाळायची असते. आपल्या दैनंदिन जीवनात पण बघा तुम्ही, खूप साऱ्या गोष्टी आपण अशा करतो ना, त्या आपण यासाठी करतो, की आपल्याला ती आपत्ती टाळायची. मग ती आपत्ती खूप छोटी-छोटी पण असू शकते. अगदी आपल्या घरामध्ये आपले आई-बाबा आपल्याला रागावतील, ही सुद्धा एक आपत्तीच आहे आणि ती आपत्ती टाळण्यासाठी त्या मार्गात येणारे धोके आपण हळू कमी करत असतो. जसं की आपलं म्हणणं त्यांना पटवून देणं किंवा त्यासाठी एखाद्या आपल्या दादाच्या, मोठ्या बहिणीच्या म्हणजे त्यांना सांगून ते काम करून घेणं किंवा इतर अनेक गोष्टी एखाद्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याच्याकडनं ते काम करून घेणं. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण करत असतो. तर हे एक छोटंसं उदाहरण दिलं. असे आपत्तीचे खूप मोठमोठे उदाहरणं आहे, ज्यासाठी आपल्याला त्यांच्या धोक्यांचं अनुमान करणं, ते धोके नष्ट करणं आणि आपत्तीसाठी सज्ज राहणं, या गोष्टी कराव्या लागतात. तर आपण ते या आपत्ती व्यवस्थापनामध्ये शिकणार आहोत. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती यातील फरक अभ्यासणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि यावरती आपण कशी मात करू शकतो, यांची जी तीव्रता आहे, एखादी नैसर्गिक आपत्ती आली, समजा सुनामी आली किंवा एखादं चक्रवात आलं, सायक्लोन ज्याला आपण म्हणतो किंवा पूर आला किंवा भूकंप आला, तर यांची तीव्रता कमी कशी करू शकतो आपण? त्यांना आपण अडवू तर नाही शकत, बरोबर की नाही? कारण ते आपल्या हातात नाहीये. परंतु त्यांची तीव्रता, त्यांची इंटेन्सिटी कशी आपण कमी करू शकतो, यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं आहे, बरोबर? त्यानंतर मानवनिर्मित आपत्ती, या मानवी चुकांमुळं होत असतात किंवा मानवाच्या उपद्व्यापामुळं त्या होत असतात, बरोबर? तर त्या कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसेच आपत्ती व्यवस्थापन चक्र, डिझास्टर मॅनेजमेंट सायकल त्याला म्हटलं जातं, ते आपण समजून घेणार आहोत. त्यानंतरचं पुढचं प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य, बरोबर? तर नैसर्गिक आपत्तीचे राष्ट्रीय सुरक्षिततेवर होणारे परिणाम आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा, ज्यावेळेस एखादी नैसर्गिक आपत्ती येते ना, त्यावेळेस असं नाही की फक्त जे सामान्य लोक आहेत, त्या देशाचे नागरिक आहेत, ते त्या आपत्तीमुळे प्रभावित होतात, असं नाही. तर आपल्या राष्ट्राची सुरक्षा सुद्धा त्यामुळे प्रभावित होते. तर ती कशाप्रकारे प्रभावित होते, हे आपण या ठिकाणी बघूयात. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनातील टप्पे आपल्याला समजून घ्यायचे. तर कोणकोणत्या स्टेप आहे? रिस्पॉन्स, रिकव्हरी, मिटिगेशन एंड प्रिपेअर्डनेस. तर हे वेगवेगळे टप्पे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आपत्तीच्या वेळी लष्कराने केलेल्या मदतीचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, भारतीय लष्कर हे फक्त भारतीय नागरिकांचेच नव्हे, तर जगात कोणत्याही ठिकाणी आपत्ती आली, तर त्या लोकांना सेवा देण्यासाठी, त्या लोकांना मदत करण्यासाठी कायम तत्पर असतं. तुम्ही बरेचसे भारतीय लष्कराचे वेगवेगळे ऑपरेशन्स, त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल ऐकलं असणार आहे. भारतीय लष्करातील वेगवेगळ्या जवानांना, अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळाले. कारण भारतीय लष्कराने आपत्तीच्या काळात जगातील वेगवेगळ्या देशांना मदत केलेली आहे. तर हे जे लष्कराचं कार्य आहे आपत्तीच्या काळातलं, तेही आपण समजून घेणार आहोत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा. तर यांचा सहसंबंध काय आहे? यांच्यातील परस्पर संबंध काय आहे? ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत 5व्या प्रकरणामध्ये. विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचा संबंध अभ्यासणे, अवकाश व क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा अभ्यास करणे, आण्विक तंत्रज्ञान यातील भारताच्या कामगिरीचा अभ्यास करणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि सायबर तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा सुरक्षा व्यवस्थेतील वापर समजून घेणे. तर या सर्व गोष्टींवरती आपण सखोल चर्चा करणार आहोत आणि ह्या विज्ञान तंत्रज्ञानाचा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी काय संबंध आहे, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसेच जे काही आपली इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, बरोबर? त्यानंतर डी-आर-डी-ओ आहे आपल्याकडे. तर ह्या संस्था, त्यांचं जे काही संशोधन कार्य आहे, त्याचा आपल्या देशाला कशाप्रकारे फायदा होतो, तेही आपण बघणार आहोत. अवकाश आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील प्रगतीचा आपण अभ्यास करणार आहोत आणि या प्रगतीमुळे देशाला काय फायदा होतो, तेही आपण बघूयात. आण्विक तंत्रज्ञानातील भारतीयच्या कामगिरीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहिती आहे, की आपण अणु चाचण्या केलेल्या आहेत. 1974 मध्ये पण एक केलेली आहे इंदिरा गांधींच्या काळामध्ये, ज्यावेळी त्या पंतप्रधान होत्या त्यावेळेस. आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 1988 साली भारताने 5 अणुचाचण्या केल्या आहेत पोखरण येथे. त्यावरती पोखरण नावाचा एक मूव्ही पण आलेला आहे. तो मूव्ही तुम्ही बघितला असेलच, नसेल बघितला तर नक्की बघा. खूप छान मूव्ही आहे. तुम्हाला एक संरक्षण सिद्धता, इंटरनॅशनल पॉलिटिक्स किंवा
एखादी ज्यावेळेस संरक्षण सिद्धतेबद्दलची चाचणी एखादा देश करतो, तर त्या देशावरती वेगवेगळ्या ज्या महासत्ता आहे जगातल्या, मोठमोठे देश आहेत, त्यांच्यावरनं कशाप्रकारे त्यांना प्रेशराईज केलं जातं, तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल. तर अनेक गोष्टी त्यातनं कळत जातात आणि आपण जर हे संरक्षणशास्त्र पुस्तकातल्या वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासल्या आणि मग तो परमाणु मूव्ही बघितला, तर तुम्हाला तो मूव्ही बघण्यातला जो आनंद आहे, तो अजून द्विगुणित होईल. कारण तुम्ही जे बघताय ते तुम्हाला समजतंय, बरोबर? ना की फक्त तिथं काहीतरी एखादा डायलॉग चालू आहे, त्या डायलॉगचा अर्थच आपल्याला कळत नाही आणि आपण फक्त बघतोय, की हां, कसा बॉम्ब फुटला. याला काही अर्थ नाही, बरोबर? तर त्यामागची गोष्ट, त्यामागचं लॉजिक, त्यामागचं संकल्पना, त्या गोष्टीच्या मागचं कारण आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि ते समजण्याचा आपण या विषयातनं अभ्यास करणार आहोत. खूप सुंदर विषय आहे, खूप छान पुस्तक आहे. त्यातल्या संकल्पना पण खूप छान आहे. तर आपण त्या सर्व संकल्पना या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण लष्करातील सेवा संधींचा अभ्यास करणार आहोत. तर खूप साऱ्या मुलांचं, मुलींचं हे स्वप्न असतं, की त्यांना लष्करामध्ये सेवा द्यायची आहे. तर आता आपण बघू शकतो, की पूर्वी फक्त मुलांना या वेगवेगळ्या सेवांमध्ये आधी प्राधान्य दिलं जायचं. परंतु आता मुलींना सुद्धा अगदी त्या फायटर पायलट सुद्धा बनू शकता. या उच्च लेव्हलपर्यंत म्हणजे ह्या वरच्या स्तरापर्यंत त्यांना लष्करामध्ये सध्या सेवा देता येते. तर या सगळ्या वेगवेगळ्या सेवा संधी तसेच त्यासाठी असणारी जी प्रवेश प्रक्रिया आहे ती आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपण थोडक्यात आढावा घेतला संरक्षणशास्त्र या विषयाचा. इयत्ता 10वी हे पुस्तक आहे. 6 प्रकरणं आहे यामध्ये. तर या पुस्तकाचं शेवटचं पानही आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा, आपले जवान सीमेवरती गस्त घालताना देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असताना आपण या ठिकाणी बघू शकता. राजस्थानमधली भारत-पाकिस्तान जवळची ही सीमा या ठिकाणी दिसून येते. बरोबर? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या पुस्तकाचा एक धावता आढावा घेतला. या पुस्तकामधल्या संकल्पना आपण कशाप्रकारे समजून घेणार आहोत, याबद्दल एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमची काही शंका असतील, तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा किंवा तुमच्या काही सूचना असतील, तुमचा काही फीडबॅक असेल, तर तोही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. त्यावर आपण नक्की विचार करू आणि आपल्या ही जी काही सीरीज येणार आहे, पूर्ण लेक्चर सीरीज इयत्ता 10वीच्या संरक्षणशास्त्र या कार्यपुस्तिकेवरची, तर यामध्ये नक्कीच त्या प्रकारे बदल करूयात किंवा अजून काही गोष्टी आपण ॲड करूयात. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यातलं जे आपण डिस्कशन केलं ते नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि पुन्हा आपल्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. याही पुढचे व्हिडिओ लवकरच येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.